नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 278 ते 285. कर्मयोगी हा ऐसा, निष्काम कर्माचा जो करता, मनानेही न करी फळ लालसा, जन्म मरणाचा तयासना फेरा. आचरिता हा बुद्धियोग, न तयास कसला उपद्रव, लाभतो मग ब्रह्मानंद, तयास मिळते अच्युतपद. करशील जर हा मोहत्याग, वैराग्याचा होईल संचार, मिळेल मग तुझ हा ब्रह्मानंद, ऐकतोस ना धनुर्धर. मन असता शुद्ध गंभीर, तयात उमटे आत्मज्ञान, निरीच्छ होईल मग हे चित्त, आपोआप. ऐसी स्थिती होता प्राप्त, आणखी काही घ्यावे समजून, भूतकाळातील काही ज्ञान, करावे ज्याचे स्मरण. इंद्रियांची होता संगत, बुद्धीचेही होती विभ्रम, तीही होईल मग स्थिर, आत्मस्वरूपी निश्चित. शुद्ध आत्मसुखाचे स्थान, ज्यास म्हणती समाधी सुख, बुद्धीस करता तिथे स्थिर, निष्काम कर्म होतसे साध्य. अर्जुन म्हणे मग देवास, विचारतो एक अभिप्राय, तूच कृपेचा सागर, द्यावेस त्याचे उत्तर. पुढे जाऊन श्रीकृष्ण अर्जुनाला उदाहरण देऊन सांगतोय की कर्मयोगी हा कसा असतो, जो स्वतः निष्काम अशा कर्माचा करता असतो, आणि शिवाय नुसतंच निष्काम कर्म नाही तर मनातल्या मनात सुद्धा तो त्यातून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करत नाही. आणि असा जो कोणी कर्मयोगी असतो त्याला पुन्हा जन्म आणि मरणाचा फेरा पडत नाही. तेव्हा हा बुद्धियोग त्याचं जर का आपण आचरण केलं तर त्या व्यक्तीला कशाचाच उपद्रव होत नाही, आणि मग त्याला जो मिळतो तो शुद्ध असा ब्रह्मानंद असतो. आणि तो ब्रह्मानंद म्हणजे त्याला अशा एखाद्या पदावरती नेऊन ठेवतो की त्या पदापासून तो पुन्हा कधीच घसरून खाली येत नाही, असं ते अच्युत पद असतं. जेव्हा तू मोहाचा त्याग करशील तेव्हा तुझ्यामध्ये वैराग्याचा संचार होईल, आणि मग हा ब्रह्मानंद मिळवणं तुला अगदी सोपं होऊन जाईल बघ. ऐकतोयस ना अर्जुना तू, असं श्रीकृष्ण म्हणतो. पण त्यासाठी तुझं मन
हे अत्यंत शुद्ध, पवित्र आणि गंभीर असं हवं. मन नुसतं शुद्ध किंवा पवित्र असून चालणार नाही, तर ते गंभीर म्हणजेच खोल, सखोल असं हवं. म्हणजे त्याच्यामध्ये हे आत्मज्ञान सहजीच उमटेल. आणि मग हे चित्त का एकदा निरीच्छ झालं ना, की सगळ्या गोष्टी पुढे अगदी सहज होऊन जातील. अशी स्थिती प्राप्त केल्यानंतर अजूनही पुढे मला काहीतरी तुला सांगायचं आहे आणि ते तू नीटपणाने समजून घ्यावंस. जेव्हा अशी स्थिती प्राप्त होते तेव्हा आपल्या भूतकाळातील काही ज्ञान आपण जे आधी ग्रहण केलेलं असतं त्याचं पुन्हा एकदा स्मरण करावं. अरे, इंद्रियांची जेव्हा संगत होते ना, तेव्हा बुद्धीलाही अनेक वाटा फुटतात, त्याच्यातही कितीतरी विभ्रम उत्पन्न होतात. पण जेव्हा हे आपण असं भूतकाळातलं ज्ञान जेव्हा परत स्मृतीत आणू, तेव्हा मग बुद्धीही स्थिर व्हायला मदत होते आणि मग आत्मस्वरूप तुला निश्चितच समजेल, हे तू गृहीत धर. तर शुद्ध आत्मसुखाचं जे स्थान आहे ना, त्यालाच समाधीसुख असं म्हणतात. तिथे आपण आपल्या बुद्धीला स्थिर करावं, निश्चित करावं आणि मग त्यायोगे जे काही कर्म आपण करतो ते निश्चितपणे साध्य होतं आणि ते कर्मसुद्धा निष्काम असंच असतं. पुढे जाऊन अर्जुन देवाला म्हणतो, अरे देवा, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू कृपेचा सागर आहेस, तेव्हा तू त्याचं उत्तर देशील ना? अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 278 ते 285. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 286 ते 293. भगवंत म्हणाले अर्जुनास, जे जे वाटे तुझ्या मनास, होवो नियतीव निश्चिंत, विचार मज तू खुशाल. मग बोलला अर्जुन, सांग मजसी हे भगवंत, ओळखावा कसा स्थितप्रज्ञ, काय तयाची खूण. स्थिर बुद्धी हा असे कोण, ज्यास समाधीचे सुख, अनुभवास येते निरंतर, काय तयाचे लक्षण. कुठे असतो त्याचा वास, कसे दिसते त्याचे रूप, कैसे तयाचे वर्तन. लक्ष्मीपती मजसी सांग, परब्रह्माचा जो अवतार, षड्गुणांचा जो आश्रयस्थान, ऐसा तो नारायण. बोलू लागला बोल, म्हणे अर्जुना तू ऐक, मनातील विषयासक्ती उत्कट, तीच करते अटकाव, शुद्ध आत्म सुखास. संतुष्ट असे जो सदोदित, तृप्त जयाचे अंतःकरण, होता विषय सुखाचा संग, होतसे त्याचे पतन. जो नसे विषयासक्त, जो आत्मसुखात नित्यमग्न,
तोच समजावा पुरुष स्थितप्रज्ञ. अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाला विचारतो की मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, त्यावरती श्रीकृष्ण प्रसन्न होऊन म्हणतात की अरे अर्जुना, तुझ्या मनाला जे जे म्हणून वाटेल ना ते अत्यंत निश्चिंत होऊन मला तू खुशाल विचार. मग अर्जुन म्हणतो, भगवंत मला हे सांगा की स्थितप्रज्ञ कसा काय ओळखायचा? त्याची काही खूण असते का? स्थिरबुद्धी कोण असतो? ज्याला समाधीचं सगळं सुख मिळतं आणि ते सुद्धा एकदा दोनदा नाही तर निरंतर सतत असं समाधी सुख कुणाला बरं अनुभवायला मिळतं? अशा पुरुषाची काय बरं लक्षणं आहेत? कुठे राहतो तो स्थितप्रज्ञ? कसा दिसतो तो? कसा वागतो? हे लक्ष्मीपती मला जरा हे समजावून सांग ना. तेव्हा परब्रह्माचा साक्षात अवतार, षड्गुणांचं आश्रयस्थान असलेला जो नारायण तो बोलू लागतो. म्हणतो, अर्जुना अरे ऐक, मनामध्ये ज्या उत्कट विषयासक्ती असतात ना त्याच शुद्ध आत्मसुखाला सतत अटकाव करत असतात. जो सदोदित संतुष्ट आहे, ज्याचं अंतःकरण सदैव तृप्त आहे, अशाला विषयसुखाचा संग एकदा का जडला ना की त्याचं पतन व्हायला सुरुवात होते. जो विषयासक्त नसतो तो आत्मसुखामध्ये नित्यमग्न असतो आणि तोच पुरुष म्हणजे स्थितप्रज्ञ समजावा. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 286 ते 293. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 294 ते 301. दुःखे येता गणित जो न होतसे उदास खिन्न, सुखाची न कुठली हाव अडकविते त्यास. इच्छा नसे वा नसे राग त्याचे ठाई न कुठले भय, ऐसा साऱ्याच्या पार असतो तो परिपूर्ण. देह प्रपंचाचा करुनी त्याग जयासना कुठला भेद, असा जो अमर्याद स्थिर बुद्धी त्यास समज. वर्तन जयाचे सदा समान, पौर्णिमेचा जसा चंद्र, सर्वांसाठी प्रकाशमय, अधम उत्तम असा ना भेद. भूतमात्रांचे ठाई जो सहृदय, चित्त जयाचे सदैव स्थिर, कधीच न होई विचलित, समान बुद्धी अखंडित. पदरात पडता सुख न होय तीव आनंद, तैसेची घडता वाईट, खिन्नतेचा नाही पाश. ऐसा हर्ष शोकरहित, आत्मज्ञानाने संपन्न,
स्थिर बुद्धी तोच होय, जाणावे तू अर्जुन. खुशीत असता कासव, पसरते आपुले अवयव. परंतु मनात येता संयम, आवरते आपुले आपण. स्थितप्रज्ञाची लक्षणं काय, असा अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारलेला होता. तेव्हा त्याचं वर्णन करण्यासाठी श्रीकृष्ण म्हणतो, अरे, अगणित दुःख जरी आली ना वाट्याला, तरी जो उदास किंवा खिन्न होत नाही, तसंच ज्याला कुठलीही सुखाची हाव कशातच अडकवून टाकत नाही, जिथे इच्छा नसते किंवा रागही नसतो, तसंच कुठली आणि कोणाची भीतीसुद्धा नसते, असा जो परिपूर्ण, जो सगळ्याच्याही पल्याड असतो. देहप्रपंचाचा त्याग करून सर्व भेदांविरहित असा अमर्याद जो आहे, त्यालाच तू स्थिर बुद्धी असं समज, ज्याची वागणूक सदा समान अशी असते. पौर्णिमेचा चंद्र असतो ना, तो कसा सर्वांसाठी प्रकाशमय होतो. हा अधम आहे, हा उत्तम आहे, असा तो भेद कधीच करत नाही. तसाच हा स्थिर बुद्धी असतो. सर्व भूतमात्रांच्या ठायी जो सहृदय असतो आणि ज्याचं चित्त सदैव स्थिर असतं, कधीच ते विचलित होत नाही, आणि ते सुद्धा त्याची ही समान बुद्धी अखंड अशीच असते. पदरात जर सुख पडलं तर अति आनंदून जात नाही, तसंच काही वाईट घडलं तर खिन्नतेचा कुठला पाशही त्याला नसतो. असा जो आनंद आणि शोकरहित आहे आणि तरीसुद्धा आत्मज्ञानाने संपन्न आहे, तोच स्थिर बुद्धी होय. हे अर्जुना, तू समजून घे. कासव जसं आनंदी असलं ना, की आपले अवयव असे शांतपणे निश्चिंतपणे पसरून टाकतं, पण मनामध्ये जेव्हा त्याच्या संयम येतो, तेव्हा ते कासव आपल्याला आवरून घेतं, आपले हात पाय शेपूट सगळं शरीरामध्ये आकुंचित करून घेतं. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 294 ते 301. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 302 ते 309. सारी इंद्रिये तशीच जयाच्या असती ताब्यात, तयांवर त्याचा निर्बंध, तोच स्थिर बुद्धी समज. आता अर्जुना आणखी ऐक, काही जणांचे कौतुक, ऐसेही काही साधक, आणि इंद्रियांचा संयम. श्रोत्रादी इंद्रियांचा संयम, परिजिव्हेस नाही ताळमेळ, तयास घालती घेराव, हजार विषय. पाने खुडली वरचे वरी, आणि मुळास घातले पाणी, सांगा मग त्या वृक्षासी, पोचेल का काही हानी. मिळता पाण्याचे तया बळ, वृक्ष वाढतो तो आडदांड, पोसतात रसना द्वारातून,
विषयवासना मनात. इतर इंद्रियांचे विषय तुटतील सहज एक वेळ. परंतु जिव्हेचे भोग जीवनावश्यक म्हणून कठीण. अशातही काही साधक घेऊन काही अनुभव. परब्रह्माचे होता ज्ञान रसनेचेही करी नियमन. ब्रह्म म्हणजे आहे मीच असा येता अनुभव. काम क्रोधादी विकार इंद्रिये देती सोडून. स्थितप्रज्ञ म्हणजेच स्थिर बुद्धी व्यक्ती कशी असते ह्याचं वर्णन करताना श्रीकृष्ण अर्जुनाला कासवाचं उदाहरण देतो. तो सांगतो, कासव जेव्हा खुशीत असतं, आपले हात पाय शेपूट मान सगळं काही अगदी पसरून निवांत झालेलं असतं. पण जेव्हा संयमित अवस्थेत असतं तेव्हा ते आपले सर्व अवयव आपल्या शरीराच्या आतमध्ये ओढून घेतो. तसंच ज्याची सगळी इंद्रिय स्वतःच्या ताब्यात आहेत आणि त्याचा स्वतःच्या इंद्रियांवरती निर्बंध आहे त्यालाच तू स्थिरबुद्धी समज. आणि अर्जुना ऐक, काही जणांचं कौतुक मी तुला सांगतो. असेही काही साधक आहेत की जे इंद्रियांचा संयम करतात. श्रोत्रादी सगळी इंद्रिय आहेत त्यांच्यावरती उत्तम संयम करतात. पण त्यांच्या जिभेवर मात्र त्यांचा कुठलाच ताबा नसतो, कुठलाच ताळमेळ नसतो. आणि त्यांच्या जिभेला कितीतरी विषय, हजारो विषय जणू काही घेराव घालत असतात. अरे, झाडाची पानं जर का वरच्यावर खुडली आणि मुळाला मात्र पाणी घालत राहिलं तर मग त्या वृक्षाला काही बाधा येणार आहे का? पाण्याचं बळ मिळाल्याने तो वृक्ष अडदांड वाढत जातो. तसंच जिभेतून म्हणजे रसनाद्वारातून ह्या विषया वासना मनामध्ये वाढतच जातात. तर इतर इंद्रियांचे विषय एक वेळ सहज तुटतील, पण अन्न ग्रहण करणं ही जीवनाची आवश्यक तर बाब आहे. त्यामुळे जिभेचे जे भोग आहेत ते सुटणं फारच कठीण. अशातही काही साधक अनुभव असा घेतात की परब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे आणि त्या बळावरती जिभेवरती सुद्धा ते उत्तम ताबा मिळवतात. मीच ब्रह्म आहे असा अनुभव जेव्हा येतो तेव्हा कामक्रोधादी विकार इंद्रिय सोडून द्यायला लागतात. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 302 ते 309. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 310 ते 317. इंद्रिये ही ऐसी खट्याळ साधनेला न देती दाद. स्वाधीन ठेवण्या करावी खटपट निरंतर. अभ्यासाचा पहारा ठेवून यमनियमांचे करावे कुंपण. मनास ठेवूनी मुठीत घालावा आवर. असे करूनही कधी अवचित इंद्रियांचा ऐसा प्रताप.
साधक होती कासावीस, जशी मांत्रिकास छळते हडळ. पहा हे सारे विषय भोग, रिद्धी सिद्धीचे घेऊन रूप. प्राप्त होतात आपणास, इंद्रियांद्वारे ग्रासतात. इंद्रियांचे ऐसे बळ, मनास घालती पेच. अभ्यास होतसे ठप्प, जिथल्या तेथ. म्हणून ऐक रे पार्था, नकोच विषयांची लालसा. इंद्रिय भोगांची ही आस्था, सोडेल जो पूर्णतः. विषय सुखाच्या मोहात, चित्त ज्याचे नाही फसत. तोच समजावा निश्चित, योगनिष्ठ पुरुष. आत्मज्ञानाचा ठेवा जास, संपन्न करतसे सदोदित. कधी न पडे त्यास विसर, परमेशाचा. श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणतो, अरे ही जी इंद्रिय असतात ना, ती पण अशी काही खट्याळ असतात की ती कुठल्याही साधनेला दादसुद्धा देत नाहीत आणि त्यांना स्वाधीन ठेवण्यासारखी खटपट करावी लागते, ती सुद्धा निरंतर. अभ्यासाचा पहारा ठेवून यमनियमांचं कुंपण करावं लागतं आणि मगच त्या मनाला मुठीत ठेवून आवर घालावा लागतो. असं करूनही कधीतरी क्वचित ही इंद्रिय असे काही प्रताप दाखवतात की त्यामुळे साधक अगदी कासावीस होऊन जातो. जशी मांत्रिकाला एखादी हडळ छळते ना, तशीच काहीशी अवस्था त्या साधकाची होऊन जाते. आता हे बघ, हे सगळे जे विषय भोग आहेत ते रिद्धिसिद्धीचे रूप घेऊन आपल्याला प्राप्त होत असतात आणि इंद्रियांद्वारे ग्रासून टाकतात. आणि इंद्रियांचं हे बळ असं असतं ना की ते मनाला सुद्धा कोड्यात टाकतं आणि मग केलेला सगळा अभ्यास जिथल्या तिथे ठप्प होऊन जातो. म्हणूनच अरे पार्था, ह्या विषयांची लालसाच नको. आणि इंद्रिय भोगांची ही जी आस्था असते ना, तो जो संपूर्णपणे सोडू शकेल त्यालाच आपण स्थिरबुद्धी असं म्हणूया. विषयसुखाच्या मोहात ज्याचं चित्त फसत नाही त्याला निश्चितपणे योगनिष्ठ पुरुष म्हणायला हरकत नाही. आत्मज्ञानाच्या ठेव्याने जो सदा सतत संपन्न असा असेल आणि ज्याला परमेश्वराचा कधीही विसर पडणार नाही, असाच योगनिष्ठ पुरुष असतो. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 310 ते 317. धन्यवाद.